नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाईफ ऑफ मुंबई यूट्यूब चॅनलमध्ये ना. आजच्या नवीन व्हिडिओ मी नील घात घेऊन आलो तुमच्यासाठी अजून एक नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचे हे दिवस आता संपत आलेले आहेत. खास करून आपण बघितलं की गणपती बाप्पा कोकणामध्ये आगमन झाले होते आणि मानाने आणि पूजेच्या प्रतिष्ठानामध्ये आपल्या सर्व घरोघरी गणपती बाप्पाचे पूजन झाले. आणि आज आहे तो गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस. म्हणजे काल गौरी आगमन झाले आणि गौरी पूजल्या गेल्या आणि त्याच्यानंतर वंशाचा हे सर्व अशा प्रमाणे सर्व कोकणामध्ये जे प्रथा असतात त्या सर्व झाल्या. आणि आज आहे ते गणपती बाप्पाचे विसर्जनाचा दिवस. म्हणजे आज गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. खास करून जे गौरी गणपती असतात ते आज निघणार आहेत जाण्यासाठी. तर आजचा हा विसर्जनाचा व्हिडिओ कसा आहे तो तुम्हाला मी दाखवतो. खास करून आमचे गणपती बाप्पा आज विसर्जन करण्यासाठी नेण्यात येणार आहे. तर चला आपण जाऊया आता गणपती बाप्पाच्या शेवटची आरती आहे ती आता बघूया कशी आहे ती. तर बघा इकडे आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस म्हणजे विसर्जनाचा दिवस आहे. तर तुम्ही बघू शकता आता ही आमच्या घरातील शेवटची आरती होणार आहे आणि आता गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघणार आहे. तर अशा प्रकारे 5 दिवसाची मनोभावे आपल्या गणपती बाप्पाची पूजा केली आणि सर्व घर असं एकदम भरलेलं होतं आणि गजबजलेलं होतं. तुम्ही बघू शकता त्या शेवटच्या आरतीसाठी सर्वजण आता आलेले आहेत इकडे आणि अशापर्यंत आमचा शेवटची आता आरती होणार आहे. तर बघा आता नैवेद्य पण ते तयार केलं आहे. तुम्ही बघू शकता मोदक आणि आमच्याकडे शिदोरी बोलली जाते. ते शिदोरी आता इकडे रेडी केलेले आहेत. तर बघा मित्रांनो, आता गणपती बाबाची शेवटची आरती तर होणार आहेत. नारायण नारायण सुखदा दुःखहर्ता तर बघा अशा प्रकारे आता आरती संपन्न झालेली आहे आमच्या घाग परिवाराची. म्हणजे हा जो 3 घरांचा एक गणपती होता त्या गणपतीच्या ही आरती संपन्न झालेली आहे. आणि बघू शकता आता सर्व आपल्या आपल्यापर्यंत सर्वजण आता पाया पडत आहेत. आणि सर्व ही आमची घाग परिवाराची सर्व मंडळी इकडे आहे. बघू शकता हा शेवटचा आमचा जो मांडण्याचा नारळ असं होतो आता गणपती बाप्पासाठी फोडला जातो आहे. तुम्ही बघू शकता. हा नारळाचा फळ देवासाठी आता अर्पण करत आहेत. खास करून आता जे मांडीचे नारळ असतात ते आता फोडले जातात आमच्याकडे. तर बघू शकता आता जे आमचे पुजारी आहेत म्हणजे माझे काका, मोठे काका, आमच्या अण्णा आता हे सर्व मांडीचे नारळ आता फोडत आहे. त्या विसर्जनाचा टायमिंग जवळजवळ येत आहे आणि त्यानुसार आता सर्व पूर्वतयारी होत आहे. अशापर्यंत आता आरती पण झालेली आहे आणि आमचा नारळ पण आता फोडून झालेला आहे. आणि इकडे बाहेर तुम्ही बघू शकता आता बाप्पासाठी असा माझी काकू आहे ती कणा म्हणजेच आपली रांगोळी काढत आहे हे बघा. आणि इकडे तुम्ही हा नजारा बघू शकता आणि सर्वांच्या आता आरत्या पण चालू आहेत.
खास करून सर्व घरगुती गणपती आहेत त्यांच्या सर्वांच्या आरत्या वार्ता इकडे चालू आहेत. तर बघा आता बाप्पाच्या विसर्जनाची तयारी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात बाप्पाला मकरामधून बाहेर काढण्यात येणार आहे. आणि बघू शकता तुम्ही सर्व जे मानाचे नारळ पण होते ते पण आता सर्व फोडून घेतले आहेत. आणि तशी नैवेद्याचं पण आता जे आमच्याकडे सिदोरी बोलली जाते ती आता बांधून घेणार आहोत आम्ही खास करून बाप्पाच्या सोबत. आणि अशा प्रकारे आता जे 5 दिवसाचे जे आमचे गौरी विसर्जनचे जे बाप्पा होते ते आज बाप्पा विसर्जनासाठी निघणार आहेत. आणि 5 दिवसाचा हा सण आमचा खूप आनंदात आम्ही साजरा केला. आणि या सणामध्ये घरातील सर्व मंडळी उपस्थित होती. खास करून मुंबईवरून सर्व आम्ही आलेलो होतो. आणि हा आमचा जो सण आहे तो पारंपरिकरित्या आणि उत्साहामध्ये साजरा केला आणि खूप मजा आली. आणि अशाच प्रकारचा सण आहे ना तो असाच साजरा करण्यासाठी पुढे पण अशीच आम्हाला ताकद द्यावी हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि अशाच आम्ही दरवर्षी यावे हेच बाप्पापर्यंत विनंती करतो. आणि सर्वांना सुखात ठेव, कुठेही कोणाला कुठल्याही प्रकारचे दुःख किंवा काहीच देऊ नको. तुझ्याच आशीर्वादाने सर्व काही चालतं हे आम्हाला पण माहीत आहे. तर बघा मित्रांनो हा शेवटचा तो क्षण आलेला आहे ज्यातून आता गणपती बाप्पा आमच्या मकरामधून आता बाहेर पडलेला आहे आणि आता विसर्जनासाठी निघणार आहे. तुम्ही बघू शकता. गणपती बाप्पा हा 3 घरांचा आमचा गणपती आता घरातून अशा प्रकारे बाहेर निघत आहेत खास करून विसर्जनासाठी. मोठ्या काकांच्या घरातून निघाल्यानंतर आता हा आमच्या घरामध्ये येत आहे. तुम्ही बघा इकडे गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर आता बघा हा आमच्या ज्या छोट्या काकांच्या घरी हा गणपती आता इकडे येत आहे. तर बघा आमचा गणपती आता बाहेर निघालेला आहे आणि आता थोड्या टायमानंतर आता हा विसर्जनासाठी इथून निघणार आहेत खास करून घरातून. आणि पुढे अशा सर्व आता गणपती बाहेर निघालेले आहेत. तर बघा आमचा सर्व हा महिला वर्ग आणि बघा गणपतीच्या बरोबर छोटी आमची आरवी. तर बघा मित्रांनो हे माझे घर आणि हा आज गणपती बाप्पाचा हा सण इकडे एकदम साधा उत्साहामध्ये. आणि आता विसर्जनासाठी निघालेले तर तुम्ही बघू शकता सर्व आता ही आमची मंडळी आहे ना त्याचा विसर्जनासाठी निघालेली आहे. बघू शकता इकडे. तर बघा इकडे आता आमच्या साईडचे सर्व म्हणजे कोकणात आता जे गौरी विसर्जनासोबतचे गणपती असतात ते आता निघालेत. आणि इथे आपले गौर माऊली पण बघू शकता निघाले आहे खास करून विसर्जनासाठी. आणि ही आहे जी आमची घाक फॅमिली जी आपण आपली गौरचा व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपण ही गौर दाखवलेली होती. तर बघा आणि आता हे आपल्या गणपती बाप्पा आता विसर्जनासाठी निघालेले आहेत. आरामात मंगलमूर्ती मोरया लवकर या. बघा आमचा गणपती आता छोटा टक्का घेतलेला आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हे गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हे गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा. तर बघा मित्रांनो आता हा गणपती बाप्पा आमचा निघालेला आहे. तुम्ही बघू शकता आज वातावरण पण आता छान आहे खास करून. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ते गणपती बाप्पा आता निघालेले आहेत खास करून विसर्जनासाठी. मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मित्रांनो आता आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर गणपती बाप्पा आलेले आहेत त्याने आणि आमचा गणपती थोडा लेट झालेला आहे. बाकी सर्व गणपती पुढे गेलेले आहेत. तर बघू शकता इकडे हा रोड आता वरती जायचा आहे. हे गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर बघा हे अशा प्रकारे कोकणामधले सार्वजनिक गणपती म्हणजे घरगुती गणपती त्यांचं तर विसर्जन आज आहे. खास करून गौरी सोबत जे विसर्जन असतात त्यांचं तर विसर्जन आज निघणार आहेत आणि अशा प्रकारे गणपती आता विसर्जनासाठी निघालेले आहेत. आता प्रत्येकजण आपला गणपती घेऊन पुढे पुढे जात आहे आणि हा जो रोड आहे तो जातो आमच्या विसर्जनच्या इथे. म्हणजे आम्ही बंदरावरती विसर्जन करतो. आमच्या साईडला खाडी आहे. त्या खाडीच्या साईडला आम्ही हे गणपती बाप्पाचं विसर्जन करतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा. चालले गंध कपाली केसरी गंध बाप्पा चालले गंध कपाली केशरी गंध चालले गंध. आता हे गणपती विसर्जनासाठी चाललेले आहेत आणि कोकणातील बाप्पांचे आज विसर्जन आहे. खास करून जे गौरी विसर्जनासोबत जे गणपती बाप्पा केले जाते विसर्जन केले जाते ते बाप्पा स्वतः सर्व आता चाललेले आहेत. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर बघा मित्रांनो आता आपण आलेलो आहोत म्हणजे एक्झॅक्टली बंदराच्या जवळ आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आणि ही खाडी बघू शकता. ही आहे कुंडलिका नदीची खाडी. अशा प्रकारचा एक एक गणपती कोकणामध्ये विसर्जनासाठी येत आहे. तुम्ही बघू शकता. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बघा आता कोकणामध्ये सर्व गणपती अशा प्रकारे एक एक येण्याची सुरुवात झालेली आहे. मोरया. इकडे सर्व कोकणातले गणपती विसर्जन आलेले आहेत. अशा प्रकारे सर्व गणपती आणि अजून गणपती येत आहेत. हे बघ इकडे बघा हे सर्व गणपती मला मी दाखवतो कशा प्रकारे आहेत. सर्व कोकणातील गणपती आता विसर्जनासाठी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. जे गौरी विसर्जनासोबत सर्व गणपती विसर्जन केले जातात ते सर्व गणपती आता अशा प्रकारे विसर्जनासाठी आमच्या इकडे जे बंदर आहे ते बंदरावरती आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात तिथे ती आरती चालू होणार आहे. तर बघू शकता सर्व कोकणातील गणपती आता
तर बघा मित्रांनो, आता थोड्या आरती चालू होणार आहे आणि आता इकडे गणपती सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची मात्रे माल कामना पूर्ती जय देव गौराचीच गौरी कुंगरा चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा जय रे जरी मोक शोभतो बरा कोणी कमी गादरिया जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माला श्रावण मात्रे माला कामना पूर्ती जय देव नमोदर पितांबर वंदना सड संद वस्त्र जैना दास रामाचा अवतार सन्ना संकष्टी पावावे निर्माय रक्षावे सर्वर बंधना जय देव मात्रे माला सावन मात्रे माला कामना पूर्ती जय देव विक्राला ब्रह्मंडी माला विषय कंठी काल तेने निजाला लावण्य सुंदर मस्तकी बाला ते तुन्य जन्मी जय देव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वालू भावती ओ वालू कर्पूर गौरा जय देव बोलाने ने विशाला अर्धंगी पार्वती सुनाच्या माला दिल्ली ऐसा शंकर शोभे उमा वेलेला जय देव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वालू कर्पूर गौरा जय देव संतन केले त्यामध्ये प्रसन्न केले नीलकंठ नाम आरती तर बघा मित्रांनो, आता ही शेवटची जी आरती आहे ती संपन्न झालेली आहे. त्यांना सर्व जे बाप्पा आहेत ना आता अशा प्रकारे विसर्जनासाठी निघणार आहेत. तर तुम्ही बघू शकता ह्या सर्व बाप्पांची आता ही आरती झालेली आहे. तर बघा अशा प्रकारे आता एक गणपती आता विसर्जनासाठी निघणार आहे. आणि तर बघा मित्रांनो, इकडे जी आमची खाडी आहे म्हणजे ही कुंडलिका नदी आणि कुंडलिका नदीमध्ये आमचे गणपती बाप्पाचं विसर्जन होते. तर तुम्ही बघू शकता आता हे सर्व गणपती बाप्पा ना आता विसर्जन येत आहे. तुम्हाला मी दाखवतो की गणपती बाप्पा कसा आता येणार आहे. ते बघा आता इकडे सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पाची येण्याची. बघा जे कोकणातील आणि आमच्या गावातील हे सर्व जे घरगुती गणपती आहेत ना ते आता विसर्जनासाठी चाललेले आहेत. तुम्ही बघू शकता इकडे ते प्रत्येकजण आपला गणपती घेऊन आता विसर्जनासाठी निघालेला आहे. हे बघा, अरे गणपती बाप्पा बघा सर्व गणपती आता आणि खास जो या खाडीचा मान आहे त्याचा गणपती म्हणजे हा शरद रोडकर यांचा गणपती आता तो विसर्जनाचा चाललेला आहे. तुम्ही बघू शकता खाडीचा राजा बोलला जातो तो. गणपती बाप्पा मोरया. तर बघा एक गणपती आता विसर्जनासाठी येत. गणपती बाप्पा आणि इकडे बघू शकता एक गणपती आता विसर्जनासाठी जात आहे. आणि ही खाडी पूर्ण दाट आहे त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही आपण. बघा अरे गणपती बाप्पा. अमृत डोलकर यांचा गणपती तुम्ही बघू शकता. चाललेले आहेत इकडे गौरी घेऊन पण ही कोळ्यांची गवर आहे. तुम्हाला मी काल पण दाखवलं होतं आणि ही गौर विसर्जनासाठी चाललेली आहे. तुम्ही बघू शकता ही पण दुसरी गवर.
आणि बघा गणपती बाप्पा मोरया. आणि बघा हा ठाकूर फॅमिलीचा मोरया. आणि हा बघा ठाकूर फॅमिलीचा गणपती आता सर्वात शेवटला आता विसर्जन होत आहे. तुम्ही बघू शकता बाप्पाचं हे रूप. आणि आज बाप्पाचा शेवटचा दिवस आणि खास करून कोकणामधल्या घरगुती गणपतींचा हा विसर्जनचा शेवटचा दिवस. मोरया मोरया. आज शेवटला आता आमचा गणपती विसर्जनासाठी जात आहे. तुम्ही बघू शकता माझे काका आता हे गणपती घेऊन विसर्जनासाठी निघालेले आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बघा सर्व गणपती आता अशा प्रकारे आता विसर्जन चाललेले आहेत. आणि जर बघा मित्रांनो जो शेवटचा बाप्पाचा शिदोरी असतो ना, म्हणजे खास करून प्रसाद असतो जो बाप्पासोबत दिला जातो, तो खास करून आम्ही आहे ना सर्व संपवतो. म्हणजे खास करून आमचा जो एकच माणूस आहे तो सर्व आमचा हा प्रसाद किंवा जी शिदोरी संपवून जातो म्हणजे विनायक घाग. आणि हे बघा सुरुवात आहे. बघू शकता कशा प्रकारे विनायक घाग आता हा बघा आणि बघा शेवटचं क्षण म्हणजे या जी आमची खाडी आहे म्हणजे कुंडलिका नदीची जी खाडी आहे त्या खाडीमध्ये आता प्रकारे सर्व आमचे बाप्पा विसर्जन होतात. आणि हा तो क्षण आहे. हा क्षण पण तुम्ही बघू शकता. कदाचित बाप्पाच्या रूपात हे तुम्हाला. तर बघा सर्वजण आता गणपती विसर्जन करून आलेले आहेत आणि तुम्ही सर्वजण बघू शकता. बाबू हा शेवटचा सण म्हणजे गणपती बाप्पाला म्हणजे गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर आपापले जर पाठ घेऊन आणि पाठावरती माती घेऊन सर्वजण येत असतात. तर कोकणात अशा प्रकारे हा सण उत्सवात आणि याच्यामध्ये साजरा केला जातो. आणि ह्या वर्षी तर खूप मजा आली आणि आनंद आला कारण खास करून आम्ही सर्वजण एकत्र होतो आणि त्यामुळे हा सण साजरा करण्यासाठी खूप मजा आणि आम्ही उत्सवात साजरा केला. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आज आमच्या गावातील गणेश उत्सव म्हणजे गणपती सणाचा विसर्जनचा सोहळा बघितलात. खास करून कशा प्रकारे हा विसर्जन सोहळा होता तो तुम्हाला मी दाखवला. आणि पारंपरिक पद्धतीने प्रथेनुसार हा आमचा विसर्जन सोहळा होत असतो अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे. आणि आमच्याकडे ही खाडी आहे आणि या खाडीमध्ये आहे ना व्यवस्थितरित्या गणपती विसर्जन केले जातात. आणि सर्वजण आणि सर्व घरं मिळून सर्वजण व्यवस्थित प्रकारे एक एक जण आपला गणपती घेऊन येत असून इथंची सार्वजनिक आरती केली जाते आणि आरतीच्या नंतर हा विसर्जन सोहळा पार पाडतो. तर हा होता आज आमच्या गावातील विसर्जन सोहळा आणि म्हणजे कोकणातील अशा प्रकारचा हा एक विसर्जन सोहळा होता. तर आजचा विसर्जनचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच पुढच्या नवनवीन. तोपर्यंत टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.